ते जे ठेवलेली आहे, ज्यांनी अभी आता 1 महिने अगोदर रेंज रोवर कार घेतली आहे, हिरानंदानी मध्ये फ्लॅट दिलेला आहे धनिया मुंडेनी। आज सीएम साहेबांना मी निवेदन देण्यात आली होती, पण मी आली आणि सीएम साहेब दुसरे द्वारकडून निघाले। त्यांना माहित होता की मी आली आहे, तरी पण मला टाइम दिला नाही। गेले 2 वर्षापासून मी सीएम साहेबांची भेटीसाठी मंत्रालयामध्ये मी चक्कर काटत आहे, पण सीएम साहेब मला टाइम देत नाही। बहुतेक मला कोणती सभामध्ये भेटून त्यांना सगळे लोकांच्या समोर आपलं निवेदन द्यावं लागणार आहे। तरी पण मी त्यांचे सचिवला जे जनता दरबार घेत आहे त्यांना मी निवेदन दिलेलं आहे आणि ते निवेदन मध्ये माझी मागणी आहे आणि हे निवेदन मी अशासाठी दिलेलं आहे की मला आणि महाराष्ट्राची जनताला फक्त हे दाखवायचं आहे की जसे देवाभाऊनी आवाहन केलेलं आहे की जे महिलांवरती अत्याचार झालेला आहे ते आमच्याकडे या आणि आम्ही त्यांना न्याय देऊ। तो मला फक्त हे दाखवायचं आहे आणि बघायचं आहे की खरोखर सगळी महाराष्ट्राची महिलांचे सोबत बीजेपी सरकार आहे किंवा फक्त खरात सारखे लोकांचे पाठीमागे किंवा खरात पीडित महिलांना न्याय भेटणार आहे, आपल्याला हे बघायचं आहे। आणि आता महाराष्ट्रामध्ये नाही, पूर्ण भारतामध्ये जरी कोणती महिलांवरती अन्याय अत्याचार झालेला आहे तो याच्यामध्ये मी एकमेक आहे ज्याच्यावरती इतका मोठा अत्याचार झालेला आहे। आणि जसं की तुम्ही बघितलेलं आहे की एक मंत्रीची बायको असताना माझी गाडीमध्ये रिव्हॉल्वर टाकली आणि जे धनिया मुंडे आहे याच्यामध्ये मी 11 पॉइंट टाकलेले आहे, 13 पॉइंट आहे। याच्यामध्ये माझी मागणी आहे की धनंजय मुंडेंनी 2 बायका केली आणि 5 मुलं केले, तरी पण आमदार झाला आणि मंत्री झाला। आमने मुद्दा उचलला तो त्यांचा राजीनामा झाला। आणि दुसरा मुद्दा आहे 2005 मध्ये मी आणि जे राजश्री त्यांची दुसरी बायको आहे, आम्ही दोघांना सोबत प्रेग्नेंट करून धनंजय मुंडेंनी माझी बहिणीवरती बलात्कार केला आणि याच्यामध्ये मी वृषप्राशन केला आणि माझी आईवरती ब्लॅकमेलिंग, माझी आई ब्लॅकमेल करत आहे असा त्यांनी झूठा आरोप टाकला। क्योंकि माझी आई जी आहे पोलीस मध्ये जाणार होती न्यायासाठी, तो त्यांनी असा दबाव टाकून पोलीसकडून गुंड लोकांकडून दबाव टाकून माझी आईला ब्लॅकमेल करतीये असा आरोप केला होता। माझी आईने विषप्राशन केला होता, त्यांचा जीव गेला। त्याच्यावरती मला सीबीआय चौकशी SIT चौकशी पाहिजे। आणि 2019 मध्ये ज्या वेळी धनिया मुंडे मंत्री झाला आहे त्यावेळेपासून 2019 पर्यंत त्याच्याकडे काहीच नाही होता आणि माझ्याकडे सगळे पुरावे आहे। मी सीएम साहेबांना देऊ शकते, मी भारताची सगळी मीडियावरती टाकू शकते। 2 वेळे धनंजय मुंडे आमदार झालेला आहे, त्यावेळे मी स्वतःचा मंगलसूत्र पण बँकेमध्ये घाण ठेवला होता धनिया मुंडेसाठी। माझी सगळी प्रॉपर्टी विकून त्यांना आमदार आणि मंत्री केला आणि 2019 पासून त्यांच्याकडे जास्त काही नाही होता। पण 2019 चे नंतर मंत्री झाले नंतर त्यांची जे दलाल गँग आहे, लडकियां पुरवणारी गँग, त्या गँग कडून हजारो कोटीची प्रॉपर्टी कुठून आली आणि ते जे ठेवलेली आहे, ज्यांनी अभी आता 1 महिने अगोदर रेंज रोवर कार घेतली आहे, हिरानंदानी मध्ये फ्लॅट दिलेला आहे धनिया मुंडेनी आणि अंधेरीमध्ये यशराज स्टुडिओच्या जवळ खूप मोठा 20 कोटीचे मोठा एक डान्सिंग स्टुडिओ दिलेला आहे एक आणि मुलीची वयाची। तो हे सगळी गोष्टीची जे आहे हे SIT चौकशी मला पाहिजे। आणि 27 वर्षामध्ये जे 2 मुलाबाळाची आई आहे मी, माझ्या नावावरती काहीच नाहीये, फक्त एक मुंबईमध्ये मकान आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।